विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ या 4 मतदारसंघांसाठी पुढे ढकललेल्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 4 जागांसाठी येथे 26 जून रोजी मतदान होणार, तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. विलास पोतनीस, निरंजन डावखरे, कपिल पाटील, किशोर दराडे हे 7 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे आता लोकसभेनंतर शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात TDFने उमेदवार जाहीर करण्यापूर्वी गेल्या 10 मे रोजी शिर्डी येथे 10 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात विद्यमान आमदार किशोर दराडे, ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनी देखील मुलाखत दिली. त्यानंतर आता प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांना शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता या आठवड्यात हालचाली अधिक गतिमान होणार असल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.